हॅलो, हाय, नमस्कार. मी दीपाली. तर वेलकम आहे तुमचं सगळ्यांचं. तर आज आपण जाणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये. आज का कुणास ठाऊक सकाळपासून एक खूप छान असं वेगळं वाटत होतं, म्हणून मी मस्त सकाळी उठली. स्वयंपाकाच्या तयारीला लागली नाही आज, कारण आज थोडासा वेळ हवा होता. आणि मग म्हटलं मस्त आवरलं आणि अंघोळ वगैरे आवरून सगळं छान देवपूजा वगैरे करून आम्ही निघालो स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये. तिथे आरती असते 10:30ला. मग खूप छान असा दिवस जातो. आणि चला बघूया आज आमचा दिवस कसा जातो. तर व्हिडिओ नक्की बघा. देवपूजा केली. देवपूजा केल्यानंतर मग यांना म्हटलं एक फोटो तरी काढा माझ्यासोबत. कधी तर मी साडी नेसत नाही, मग नेसली तर एखाद्या वेळेस वाटते बायकोला की नवऱ्याने आपल्यासोबत फोटो काढा. तर मग काढला एक जबरदस्तीनं फोटो, आणि त्याच्यात वियांची पोच पा कशी आहे. मग काय घेतलं त्याला आणि प्रियलला, निघालो आम्ही मंदिरात जायला. मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर त्याच्या आधी आम्हाला प्रसादासाठी फळं न्यायचे होते. तर मग फ्रूटच्या दुकानात गेलो. इथून कोण कोण फ्रूट घेते नक्की सांगा. जर तुम्ही इथले असाल तर तुम्हाला कळेल कुठला हा व्हिडिओ आहे. तर मस्त इथे बघा, लहान मुलांसाठी ना एक प्रतियोगिता ठेवलेली होती की ज्यांनी सगळ्यांनी आपले स्वराज्याचे जे किल्ले आहेत ते बनवायचे होते. तर छान असे किल्ले बनवलेले होते मुलांनी, खूप सुंदर. आणि मग मंदिरामध्ये पोचलो. मंदिरामध्ये पोचायच्या आधी मी खडी साखर घ्यायची विसरली होती, तर त्याच्यामुळे मग मी तिथं थांबली होती. मंदिरात गेल्यानंतर मस्त स्वामींना मुजरा करून प्रदक्षिणा करून घेतल्यात. प्रदक्षिणा केल्या. त्याच्यानंतर मस्त असं छान असं नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर स्वामींच्या मूर्तीनं फोटोला सुद्धा हात जोडून नमन केलं. एकदम मस्त असं छान, खूप छान वाटत होतं त्यावेळेस. जो कोणी मंदिरामध्ये जातं त्यावेळेस त्यांना काय अनुभव येतो हे नक्की सांगा. खूप छान असं. नंतर मग तिथे सीमाती राजेश्री त्या आलेल्या होत्या, त्यांच्यासोबत छान असा फोटो घेतला. मैत्रिणीसोबत एक छोटासा व्हिडिओ घेतला. आणि असा संपवला मी आजचा माझा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.